सो सॉरी, रेकॉर्डिंग राहिलं माझं. आता इन शॉर्ट सांगते बरं. कुठून रेकॉर्डिंग केलं होतं बरं मी? हं. परत एकदा सांगते, डोंट वरी. सो ऑरा म्हणजे काय? तर आपलं आभा मंडळ. म्हणजेच हे संत पुरुषांच्या डोक्याभोवती जे ब्लर व्हाईट प्रकाशाचं वलय दाखवलं जातं त्याला म्हणतात ऑरा. सो हा ऑरा आपण रोज अंघोळ करतो, तरी सुद्धा आपण आजारी पडतो. याचं कारण काय? तर आपण आपलं शरीर स्वच्छ करतो, पण आपण आपला ऑरा स्वच्छ करत नाही. आणि अ, काय होतं, की जेव्हा आपला हा ऑरा दूषित होतो, कशामुळे दूषित होतो? तर 2 कारणामुळे. एक तर आपण आपलं जे राहणीमान आहे किंवा आपलं रुटीन आहे, ते कुठेतरी चांगलं नाहीये किंवा सेकंड थिंग आपला ऑरा वीक कशामुळे होतो? तर समोरचा एखादा माणूस ज्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली आहे आणि ऑलरेडी आपण सुद्धा निगेटिव्ह आहोत. मग ती निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर आपला ऑरा दूषित होतो. सो हा ऑरा ज्या चक्रामध्ये आपला प्रवेश करतो, त्या चक्रांसंबंधी आपल्याला एखादा आजार होतो. ठीक आहे? आणि म्हणूनच आपला हा ऑरा रोजच्या रोज क्लीन करणं फार गरजेचं आहे. ऑरा दूषित होण्याची अनेक कारणं आहेत, की अनेकांची निगेटिव्हिटी जी आपल्याकडे येते. सगळीच माणसं आपले मित्र किंवा आपले हितचिंतक नसतात. काही माणसं अशी असतात, की तोंडावर गोड-गोड बोलतात आणि मागे पाठ वळताच आपल्या मागे बरंच गॉसिपिंग, बॅक बिचिंग केलं जातं. राइट? सो मग अशा लोकांपासून आपल्याला प्रोटेक्शन कसं करायचं? जर आपण ऑलरेडी वीक असू, तर आपलं प्रोटेक्शन होऊच शकत नाही आणि त्यासाठी आपला ऑरा स्ट्राँग करणं फार गरजेचं आहे. आणि हा ऑरा स्ट्राँग करण्याची बरीच मेथड आहेत. तर त्यातली मी आता तुम्हाला इथे काही सांगणार आहे. त्यापूर्वी आपण आता बघून घेऊया, की ऑरा शुद्ध केल्यामुळे, त्याचं शुद्धीकरण केल्यामुळे काय बेनिफिट मिळणार आहे आपल्याला. एकतर आपण नेहमी हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण होतो आपल्या मनामध्ये आणि हा ऑरा जर दूषित झाला, तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. कुठेतरी हेल्थ इश्यूज येतात. आता ज्या चक्रांवर हा ऑरा प्रवेश करतो, त्या चक्रांसंबंधी आपल्याला एखादा आजार निर्माण होतो. आता ऑरा दूषित होण्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकते. जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या मोठ्या कार्यक्रमाला जाता आणि तुमचं सेलिब्रेशन होणार आहे तिकडे, ओके. तुम्ही तिथे सत्कार मूर्ती आहात आणि अनेक लोकं तुम्हाला पाहणार आहेत. त्यावेळेला आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा असं असू शकतं ना, की सगळीच लोकं आपल्या कौतुकाने भारावून जातात का? कौतुक करतात का मनापासून? नाही. काही लोकं असतात, की ती लोकं आपल्यावर जलसी, द्वेष, मत्सर करत असतात आपलं. मग जर आपण ऑलरेडी निगेटिव्ह असू, तर काय होतं? तर आपला ऑरा आणखीन वीक होत जातो आणि ती निगेटिव्हिटी आपल्याला हवी पडते आणि ज्या चक्रावरती निगेटिव्हिटी हवी पडते, त्या चक्रांसंबंधी एखादा आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो आणि त्यासाठी आपल्याला आपला हा ऑरा क्लीन करायचा आहे. ठीक आहे? सो आपल्या भारतीय हिंदी संस्कृतीमध्ये एक छान आहे, की आपल्या आजी-आजोबांनी आपला हा ऑरा क्लीन केलेला असायचा. कशामुळे? तर मीठ, मोहरी आणि फटकी याच्या साहाय्याने आपली दृष्ट काढली जायची. दृष्ट काढली जायची म्हणजेच काय? तर त्या निगेटिव्हिटीपासून आपल्याला सुरक्षित केलं जायचं. आपला ऑरा क्लीन केला जात होता. ओके? सो ऑरा कशाने दूषित होतो? लाइक अट्रॅक्ट्स लाइक. ॲज पर लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही ज्या गोष्टी बघता किंवा ज्या गोष्टी अट्रॅक्ट करतात, तसेच तुम्ही होता. जर तुम्ही निगेटिव्ह लोकांबरोबर राहणार, तर तुम्ही निगेटिव्ह होणार. जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणार, तर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह, हाय फ्रिक्वेन्सी, हाय व्हायब्रेशनमध्ये राहणार. ठीक आहे ना? सो जेव्हा बघा तुम्हाला एक उदाहरण देते. जेव्हा तुम्ही खूप खुश असता, तेव्हा 4 चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतात की नाही होत मला सांगा? ऑब्व्हियसली होतात. पण ज्या दिवशी तुम्ही नाराज असता, दुःखी असता, त्या दिवशी मात्र एक गोष्ट वाईट झाली, की पुढच्या 4 गोष्टी सुद्धा तुमच्या आयुष्यात वाईट होतात. येस ओर नो? मग हे का होतं असं? काय बरं त्याचं रिझन आहे? कारण सकाळपासून जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात होते, आपण काय म्हणतो, "शिट यार, कोणाचं तोंड बघितलं माहीत नाही, आज माझा दिवसच खराब." म्हणजे आपण या युनिव्हर्समध्ये काय व्हायब्रेशन सोडतो? आज माझा दिवसच खराब. मग युनिव्हर्स काय म्हणतं वरून? तथास्तु. आणि खरोखरच आपला दिवस त्या दिवशी खूप वाईट जातो. सो लाइक अट्रॅक्ट्स लाइक. तुम्ही जे बोलता तेच तुम्ही अट्रॅक्ट करता. आता पुढे बघूया आपण हा ऑरा आपल्याला क्लीन करायचा आहे. तत्पूर्वी आपण बघूया, आळंदीला जर कोणी गेलं असेल, तर त्यांना माहिती आहे, की संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा ऑरा अजून देखील 200 किलोमीटर अंतरावर जाणवतो. तिथे गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह फील येतं. खूप व्हायब्रेशन खूप स्ट्राँग असतात. आपल्या सामान्य लोकांचा ऑरा किती असतो? साधारणतः 8 ते 10 मीटर. ओके.
सो मंदिरात आपण जेव्हा घंटा वाजवतो त्याचं कारण काय आहे? भारतीय संस्कृतीमध्ये उगीच ते घंटा वाजवण्याचं ठेवलेलं आहे का? मंदिरामध्ये एंट्री करताना प्रवेशद्वारासमोर नाही. सो ज्या क्षणी आपण मंदिरात जातो, त्या क्षणी आपण काहीतरी चांगलं मागण्यासाठीच जातो परमेश्वराकडे. काही अडचण असेल तर ते सॉर्ट आउट करण्यासाठी. परमेश्वर काय म्हणतो, "माझ्या दारात आलायस ना, तर शुद्ध होऊन ये." शुद्ध होऊन ये म्हणजेच काय? जेव्हा घंटेचा नाद होतो, तेव्हा आपला ऑरा शुद्ध केला जातो. त्यांच्या त्या साउंडने. ओके. आणि त्यानंतर आपण अगदी शुद्ध होऊन त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. सो किती लॉजिक छान आहे बघा. आता आपण पुढे जाऊया, की आपल्याला आता स्वतःचा ऑरा क्लीन करायचा आहे. जसं की मी सांगितलं तुम्हाला, मीठ हे सगळ्यात उत्तम एक हे आहे, प्रॉपर्टी आहे ऑरा क्लीन करण्यासाठी. सो जेव्हा तुम्ही अंघोळी करता, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका, शाबूत मीठ आणि त्या पाण्याने अंघोळ करा रोज. रोज केलात तरी वेल एंड गुड. अगदी थोडंसं बाकी पाणी राहिलेलं असलं शोल्डरपासून अंघोळ करायची आहे. ओके. आता आपण ऑरा प्रॅक्टिकल घेऊया. प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्टींचा एक ऑरा असतो. पण त्याआधी तो ऑरा बघायला आपण शिकूया. ठीक आहे? सो रेडी आहेत सगळे? चलो. तुमचं नोटबुक घ्या पहिलं. सगळ्यांनी आपापली नोटबुक घ्या. ओके. त्या नोटबुकच्या मध्यभागी एक तुम्हाला डॉट काढायचा आहे. असा मोठा टिकली एवढा डॉट काढायचा आहे. मोठ्या टिकली एवढा. त्याला चांगलं डार्क करा बघू. एवढा एवढा काढा मोठा चांगला. मधला आहे ना ब्लॅक कलरचा तेवढा काढा. हं. हे बघा जसं मी काढलंय तसं. दिसतंय सगळ्यांना? हं. आता काय करायचंय तुम्हाला? त्या डॉटकडे बरोबर सेंटर भागी बघायचंय तुम्हाला आणि सेंटर भागी बघितल्यानंतर पूर्ण फोकस करायचे हां. त्याच्या भोवती एक त्याच्या आउटर बॉडीमध्ये एक ब्लर असं प्रकाशाचं व्हाईट तुम्हाला वलय दिसेल. बघा बरं चेक करा किंवा इथे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. कुठलातरी एक सर्कलवर फोकस करा आणि बघा तुम्हाला दिसतंय का? ब्लर असं व्हाईट प्रकाशाचं वलय त्याच्या भोवती. ज्यांना ज्यांना दिसला त्यांनी चॅट बॉक्समध्ये मेसेज करायचे मी म्हणून. ओके. चला बऱ्याच लोकांना दिसलेलं आहे. ठीक आहे ना?
ओके, चला बऱ्याच लोकांना दिसलेलं आहे. सो याला म्हणतात ऑरा. आता प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा ऑरा आहे. म्हणजेच काय? सो ही पाण्याची बॉटल जी माझ्या हातात हातात आहे त्याचा सुद्धा एक ऑरा आहे. ओके, माझ्या हातामध्ये आता ही पेन्सिल आहे. या पेन्सिलचा सुद्धा ऑरा आहे. ही क्रिस्टल पेन्सिल आहे. या क्रिस्टल पेन्सिलचा सुद्धा एक ऑरा आहे. म्हणजेच काय? तर प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा एक ऑरा असतो. आता माझा सुद्धा तुम्ही ऑरा बघण्याचा प्रयत्न केला तर माझा सुद्धा ऑरा तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना? सो याला म्हणतात ऑरा. आता हा ऑरा क्लीन कसा करायचा त्याबद्दल आपण जाणून घेऊया. आता हे ऑरा 2 प्रकारचे असतात. म्हणजे जशा 2 प्रकारचे एनर्जी आहेत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, तसंच ऑरा सुद्धा 2 प्रकारचा आहे. एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आणि एक निगेटिव्ह व्हायब्रेशन. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाला ऑरा म्हणजे काय? त्याला स्ट्रॉंग ऑरा म्हणतात. हा कोणाचा असतो? ज्या व्यक्तींचं बोलणं इन्स्पायर करणारं असतं, मोटिवेट करणारं असतं, दुसऱ्यांची स्तुती करणं, त्यांना वेळेवर कॉम्प्लिमेंट्स देणं, त्यांनी केलेल्या कुठल्याही कामाचं कौतुक करणं आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना हेल्प करणं. ओके, सो या प्रवृत्तीची लोक कशी असतात? स्ट्रॉंग ऑरावाली. मे बी तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा अशी एखादी व्यक्ती असू शकते की ह्या व्यक्तीचा चेहरा बघितला किंवा त्यांच्याशी बोललं ना तरी खूप छान वाटतं. बरोबर ना? आणि त्याच्या अपोजिट काही व्यक्ती अशा असतात की नेहमी दुखणं, तू पण दुखी, मी पण दुखी, आपण दोघं बसूया समदुखी. मग काय होतं? त्यांचं दुखणं ऐकून ऐकून आपण सुद्धा तेच तेच अट्रॅक्ट करतो. आणि सतत कोणाला ना कोणाला तरी दोष देत राहणार, आपल्या नशिबाला दुष्ण देत राहणार. मला हेच का? मला असंच नाही मिळालं, मला नवराच चांगला नाही मिळाला, मला जॉबच चांगला नाही मिळाला. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये नकारात्मकता असते. आणि जेव्हा आपण हे ऐकतो, तेव्हा ती नकारात्मकता कुठेतरी आपल्याकडे सुद्धा येते. सो येस, डेफिनेटली एखाद्याचं सांत्वन करावं, पण त्याला लिमिट पाहिजे. किती? कारण आपण त्या व्यक्तीला हे नाही बनवायचंय, निगेटिव्ह नाही बनवायचंय अजून त्याला स्ट्राँग बनवायचंय. एकदा दोनदा ऐकून घ्या, पण तिसऱ्यांदा मात्र त्याचं दुखणं ऐकून न घेता त्याच्यावर सोल्युशन द्या किंवा त्याला सांगा, त्या व्यक्तीला सांगायचंय, की बाबा रोज असं दुखणं गात बसण्यापेक्षा किंवा सांगत बसण्यापेक्षा याच्यातून सोल्युशन काढण्याचा काहीतरी प्रयत्न कर. ठीक आहे? सो हे झाले 2 प्रकारचे ऑरा, पॉझिटिव्ह एंड निगेटिव्ह. ठीक आहे? आता आपण पुढे जाऊया. क्लीन कसा करायचा ते बघूया. आता मनीषा वाळुंज मॅडम आहेत, त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा बसलाय. बघूया आपण याचा ऑरा कसा आहे आणि तो क्लीन कसा करायचा. ठीक आहे? चलो. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग. पहिला आपल्याला स्वतःचा ऑरा क्लीन करायचा तो कसा करायचा आहे बघा. सेम पहिल्यांदा रेकीला कॉल करायचा आहे. तुम्हाला लिहून घ्या. तुम्हाला इन शॉर्ट काय लिहायचं असेल ते लिहून घ्या. अदरवाईज नंतर रेकॉर्डिंग बघून ऐका. आणि आणि प्लीज माझं रेकॉर्डिंग जेव्हा सुरू नसेल ना, तेव्हा मला रिमाइंड करा. कधीतरी मला विसरून जाते मी आणि मग रेकॉर्डिंग राहून जातं तुमचं. पहिल्यांदा तुम्हाला रेकीला कॉल करायचे, आभार व्यक्त करायचे. ओके, आता एक बाउल घ्यायचंय. त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आणि साबूत मीठ घ्यायचे थोडंसं आपल्या हातामध्ये आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा साबूत मीठ टाकायचे. हातामध्ये नाही घेतलात तरी चालेल, घेतलात तरी चालेल, तुमची इच्छा. ओके. आता पुढे काय करायचं? आपला स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा आपण ते बघूया आधी. हां, माझ्याकडे लक्ष द्या आता. स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा आहे. माझ्या आभा मंडळात आपण थोडंसं मीठ घ्यायचं हातात आणि बाजूला बाउल आहे. त्या बाउलमध्ये आपण मीठ पण टाकले, साबूत मीठ आणि आपण स्वतःचा ऑरा आता क्लीन करतोय. ओके. माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरामध्ये आता हे फ्रंट बॉडी झालं हां. माझ्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, एनर्जी आहेत, ब्लॉकेजेस आहेत, त्या संपूर्णतः माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. खाली पायाजवळ जायचं आणि हातांच्या मुठ्ठी करायच्या. ओके. माझ्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या संपूर्णतः माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. 3 वेळा बोलायचं. 3 वेळा. आणि तिसऱ्यांदा काय करायचं? आणि या सगळ्या नकारात्मक ऊर्जा या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. हात झटकायचा. ते मीठ टाकायचं पाण्यात आणि हात झटकायचा. सेम आपल्या लेफ्ट बॉडी पार्टचं, आपल्या राइट बॉडी पार्टचं पण सेम करायचंय. आता काय करायचंय? आपल्या बॅक साइडचा पण ऑरा क्लीन करायचंय. पण बॅक साइडला तुमचा आपला हात जाणार आहे का? नाही. मग आता रेकीमध्ये घोषित करू शकतो आपण. ओके? सो लिहून घ्या. मी माझ्या बॅक बॉडीला मी माझ्या बॅक बॉडीला म्हणजे पाटील भागाला
फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. मॅडम नंतर व्हिडिओ बघा माधवी मॅडम. रिपीट नाही करू शकत, मला वेळेचं लिमिटेशन आहे ना, त्यामुळे रिपीट नाही करू शकत. परत दुसरी माझी बॅच आहे. मी माझ्या बॅक बॉडीला माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. आता ही आपली बॅक बॉडी नाहीये, तर ही सॉरी ही आपली फ्रंट बॉडी नाहीये, तर ही आपली बॅक बॉडी झालेली आहे. ओके, परत मीठ घ्यायचं. माझ्या बॅक बॉडीमध्ये ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ब्लॉकेजेस आहेत, त्या सगळ्या खाली खाली जायचं पायांपर्यंत माझ्या हाताच्या मुठ्ठींमध्ये आलेल्या आहेत. अगेन माझ्या बॅक बॉडीमध्ये ज्या काही माझ्या बॅक बॉडीच्या आभा मंडळात किंवा ऑरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, ब्लॉकेजेस आहेत, नकारात्मक बाधा आहेत, त्या सगळ्या माझ्या हाताच्या मुठ्ठीत आलेल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेल्या आहेत. 3 वेळा केलं. सो 3 वेळा फ्रंट साईडने, 3 वेळा लेफ्ट, 3 वेळा राईट आणि 3 वेळा बॅक साईडने, असं करून टोटल 12 टाइम्स तुम्हाला करायचंय. ओके, आणि हे मिठाचं पाणी कुठे टाकायचंय? टॉयलेटमध्ये, बाकी कुठे टाकायचं नाही. आणि त्यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करायचंय. रेकीमध्ये कॉर्ड कटिंग करणं फार फार महत्वाचं आहे. लिहून घ्या, इम्पॉर्टंट पॉइंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. रेकीमध्ये कॉर्ड कटिंग करणं फार फार गरजेचं आहे. कॉर्ड कटिंग कसं करायचंय बघा. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही ऑरा क्लीन करता तेव्हा कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला हिलिंग देता, हिलिंग दिल्यानंतर सुद्धा कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. ओके, कॉर्ड कटिंग आपल्याला नाभीपासून करायचंय. का बरं? आपला जन्म नाभीपासून झाला, आपण या जगात नाभीपासून आलोय. म्हणूनच आपल्याला आपलं जे काही निगेटिव्ह विचार किंवा पॉझिटिव्ह थॉट्स येतात ते कुठून प्रवेश करतात? आपल्या नाभीपासून. म्हणून नाभीपासून कॉर्ड कटिंग करायचे, कट करायचे. कसं बघा आता. दोन्ही हात घ्यायचे आपले असे. आता लक्ष द्या, दोन्ही हात असे घ्या. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे 3 वेळा. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. 3 वेळा हात फिरवायचे आणि नाभी समोर जाऊन कट 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 करायचे. आणि हात वॉश करून टाकायचे लगेच आपल्याला पाण्यामध्ये. क्लिअर? ओके, याला म्हणतात स्वतःचा ऑरा क्लीन करणं. आता सेकंड शिकूया दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा. दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करताना सेम तुम्हाला रेकीला कॉल करायचंय, पण इथे ज्या माणसाचा आपण ऑरा क्लीन करणार आहोत त्याचे सुद्धा आभार मानायचे आहे. लिहून घ्या. पहिले आपण रेकीला प्रार्थना करूया. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. आता तुम्ही तुमच्या मुलाचा ऑरा क्लीन करताय. मी माझा मुलगा, त्याचं नाव घ्या, त्याची सुद्धा आभारी आहे. ओके, ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित. क्लिअर? प्रार्थना झाली. आता काय करायचंय? आपल्याला आपल्या मुलाचा ऑरा क्लीन करायचंय. हातात मीठ घ्यायचंय, बाजूला बाउल ठेवायचंय, त्याच्यात पाणी टाकायचंय, मीठ टाकायचंय आणि मुलाला बसवायचंय चेअरवर. ओके, मग सेम माझा मुलगा, त्याचं नाव, त्याच्या पुढील भागामध्ये, त्याचा पुढील भागाचा ऑरा, त्याच्यामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असतील, काही ब्लॉकेजेस असतील तर या मिठाच्या पाण्याने नष्ट. एक मिनिट, हाताच्या मुठ्ठी करायच्या तर तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत. लिहून घ्या. तुमच्या मुलाचा ऑरा क्लीन करायचा ना. माझ्या मुलाचा ऑरा, पुढील भागाचा ऑरा, त्या भागामध्ये जर काही नकारात्मक बाधा, निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्ण माझ्या हातांच्या मुठ्ठींमध्ये आलेली आहे. त्याच्या अगदी डोक्यापासून पायापर्यंत जायचे तुम्हाला आणि खाली पायाजवळ मुठ्ठी करायची. ओके, 3 वेळा बोलायचं सेम. त्याच्या लेफ्ट साईडला 3 वेळा, राईट साईडला 3 वेळा आणि त्याला नंतर टर्न व्हायला सांगायचं. कारण मुलांना आपण टर्न व्हायला सांगू शकतो इझिली. त्याला सांगायचं आता पाठीकडे वळ आणि मग त्याचा पाठचा ऑरा सुद्धा क्लीन करायचा. ते झाल्यानंतर थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी, आणि तुमच्या मुलाचे सुद्धा आभार माना. थँक्स टू XYZ पर्सन. ओके, ते झालं की परत कॉर्ड कटिंग करायचे.
सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभीसमोर जाऊन 3 वेळा कट कट कट. क्लिअर? आता आपल्या हातांचा स्कॅनर म्हणून कसा वापर करूया ते बघूया आपण. चला, रेडी आहात? तुमच्या घरी कोण आहे? आणि व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे, तरच ते होईल, नाहीतर नाही कळणार. कोणाच्या घरी कोण कोण आहे बरं? चला, कॅमेरा सेट करा. मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा जे काही तुम्ही यूज करता, व्यवस्थित कॅमेरा सेट करा. त्याच्यामध्ये दोन्ही व्यक्ती मला दिसायला पाहिजे. हा, शीतल मॅडमला मी हे करते, पिन करते. हा, ओके. शीतल मॅडम, तुमच्या समोर जे आहेत त्यांचं नाव काय आहे बरं? 1 मिनिट, अनम्यूट करते तुम्हाला. हा, सुवर्ण धारणे. ओके. आणखीन कोण करणार आहे बरं? हँड रेज कर. श्वेता मॅडम, तुम्ही करणार आहात? जे कोण करणार आहेत त्यांनी सांगा मला. हा, मनीषा वाघमारे कोण आहेत का? वसुधा, ओके. चला, वसुधा आहेत. वसुधा राजोपाध्याय. तुला पिन करते. हा, आणखीन कोण आहे? मनीषा वाघमारे नाही, मनीषा वाळुंज. चल, आता बघा तुम्हाला काय करायचंय. शार्वी आहे का? शार्वी येते जरा 2 मिनिटं. ओके. हा, आता तुम्हाला काय करायचंय बघा, तुमच्या समोर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये थोडासा गॅप राहू दे, थोडस लांब असायला सांगा. आपण लांबच असेल. ओके. हा, नाही, आणखीन लांब. मग नंतर तुम्ही हळूहळू पुढे यायचे आणि उभं राहून करायचे. बरं, हे उभं राहून करायचे. उभं राहून करायचे. चला, आधी मनातल्या मनात रेखीला कॉल करा. मी करू का? आणि समोरच्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगायचे. हात खाली, डोळे बंद. हा, मनीषा मॅडम, रेकीला प्रेयर करायची आहे आणि तुमच्या मुलाला डोळे बंद करायला सांगा. रेकीला कॉल करा. ज्या व्यक्तीचा ऑरा आपण चेक करतोय त्याचे सुद्धा आभार मानायचे. आता आपण स्कॅन करणार आहोत आपल्या हाताने. ओके. कॉल करून झालं की माझ्याकडे बघ. आता काय करायचंय, तुमच्या समोर ही एखादी व्यक्ती आहे. आता सपोज माझ्या समोर ही एक व्यक्ती आहे. ओके. तर काय करायचं, त्याला टच नाही करायचंय, लांबच राहायचंय आणि असा हात फिरवायचा अगदी डोक्यापासून खाली पायापर्यंत. जिथे तुमचा हात कुठे जड जाणवतोय ना, कुठल्या अवयवासमोर, ते मला सांगा. असं करायचं 3 वेळा. हळूहळू करायचं आणि हातांवर पण लक्ष द्या, कुठे हात तुमचा जड जाणवतो. हळूहळू करायचंय, फास्ट प्रोसिजर करायची नाही. त्याचबरोबर हातावर पण लक्ष द्या, हात कुठे जड जाणवतोय तुम्हाला. हात आणि त्यांच्या समोरच्या बॉडीला टच नाही करायचे, लांब राहा जरा. त्यामध्ये आणि तिच्यामध्ये, समोरच्या व्यक्तीमध्ये 1 फुटाचं अंतर असायला पाहिजे. शीतल मॅडम, थोडं लांब राहा. हा, चला, आता मला एकेकाने सांगा, कुठे जड जाणवतोय ते सांगा मला. हा, हा, वसुधा मॅडम, कुठे जड जाणवतोय? गुडघ्याजवळ तिच्या. गुडघ्याजवळ. तिला म्हणा, विचारा, तुझे पाय वगैरे काय दुखतायत का? तिच्या पायामध्ये काय पेन वगैरे आहे का? काय कुठे दुखतंय का? विचारा तिला. नाही, माझे हात जरा थोडेसे होत.
हात आणि चेस्टच्या इथे इथे ओके, शीतल मॅडम कुठे तुम्हाला जड जाणवलं? इथे या भागात आणि हार्ट चक्राच्या जवळ. हा, त्यांना विचारा तिथे काय दुखतंय का किंवा काय आहे का प्रॉब्लेम तिथे त्यांना. इथे कुठे दुखतंय का तुझ्या एवढ्या पोर्शन मध्ये? एवढ्या पोर्शन मध्ये कुठे दुखतंय? दुखत नाहीये थोडस, म्हणजे आता जड झालंय, म्हणजे जड. माइंड थोडस हे डिस्टर्ब असल्यामुळे. हा, त्यांचं 2 ते 3 दिवसांपूर्वी त्यांचं डोकं वगैरे दुखत होतं किंवा तिथे काय प्रॉब्लेम होतं का विचार. हे हो हो हो. हो, डोकंही दुखतंय तिचं आणि प्लस या भागात पण जड पण नाही तिला. हा हा, म्हणजे बघा आता मला माहित नाही, पण आपण जसं स्कॅन करतो तसं ज्या भागावर जवळ आपला हात जड जाणवतो किंवा जडत्व येतं तर समजून जायचं की तिथे काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे. सो आपल्याला हे रेकीमुळे आधीच कळतं. जो आजार 6 महिन्यानंतर येणार असतो, उद्भवणार असतो, तो आधीच कळायला सुरुवात होतो आणि त्यामुळे त्यांना सांगा की डॉक्टरची ट्रीटमेंट करायला सुरू करा आता. आणि तुम्ही त्यांना रेकीचं त्यांना हिलिंग द्या. पण लेवल 1 मध्ये रेकीचं हिलिंग फक्त 10% काम करतं. लेवल 2, लेवल 3 मध्ये 100% काम करतं. ठीक आहे ना? त्यामुळे हे हिलिंग त्यांना फक्त 10% तुम्ही आता सध्या तरी देऊ शकता. येस, मनीषा मॅडम तुमच्या हो, मुलाचं काय? मला थोडस ना छातीच्या इथे आणि पोटाच्या इथे दोनच ठिकाणी मला जवळ झालं. हा, मग त्याला विचारा त्याचं पोट वगैरे दुखतं का असं अधून मधून दुखतं त्याचं. हो दुखतं का? हो. ओके ओके, पोट दुखतं माझं. पोट दुखतं. ओके चुणचुणीत आहे. छान. चला, म्हणजे काय होईल आता तुम्ही त्याला हिलिंग देत जा. रोज त्याच्या पोटाला तुम्ही हील करत जा. ठीक आहे. आता हील करताना काय म्हणायचंय की माझ्या मुलाचं जे आता पोटासंबंधी कुठलं आहे, मणिपूर चक्र. मणिपूर चक्र अगदी सुरळीत कार्य करीत आहे. ओके. हा, वसुधा मॅडम तुमच्याकडे ती लेडीज होती तिला काय कुठे तुमचे हात जड झाले एक्झॅक्टली तुम्ही गुडघ्याजवळ. गुडघ्याजवळ. चेक केला तुम्ही? हो, हा. मग तिला आहे का तसा काय प्रॉब्लेम गुडघ्याजवळ? गुडघ्याजवळ नाही, पण पाय दुखतात तिचे. पाय दुखतात. हे मे बी 3 दिवसांपूर्वी पण असू शकतं किंवा 3 दिवसानंतर सुद्धा हा त्रास तिला होऊ शकतो. तो आपल्याला आधीच कळतो. ठीक आहे. ओके. सो आता हे मला आधी माहित होतं का तुमचं कोण आहे समोर बसलेला? मला माहित नव्हतं. त्यामुळे आपण हे ऑब्झर्व करू शकतो. ओके. 1 मिनिट. सो ह्याला म्हणतात आपल्या हाताने आपला ऑरा स्कॅन करणं. 1 मिनिट. 1च मिनिट. येस, क्लिअर झालं सगळ्यांचं? सो अशा प्रकारे सुद्धा आपण आपला ऑरा एखाद्याचा ऑरा स्कॅन करू शकतो. हे एकच दिवस आता तुम्ही करताय, पण जेव्हा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुम्हाला हे खूप छान जमेल आणि अगदी अचूक कळतं आपल्याला की कुठे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता वसुधा मॅडमची समोरची जी मुलगी होती तिचे पाय दुखत होते. मे बी तिचे पाय पिरियड्समुळे सुद्धा दुखू शकतात. पिरियड्स एकतर येऊन गेला असेल किंवा येणार असेल म्हणून सुद्धा दुखू शकतात. असं सुद्धा असू शकतं. पण आता आपण हे पब्लिकमध्ये सगळं एवढं नाही बोलू शकत म्हणून मी थोडंसं त्यांना नाही सांगितलं. ओके, क्लिअर झालं? तो हे या प्रकारे आपण आपला ऑरा चेक करू शकतो. आपण आपल्या हाताने स्कॅन सुद्धा करू शकतो एखाद्याला कुठला आजार आहे किंवा आजार होण्याची शक्यता आहे पुढच्या 6 महिन्यानंतर. क्लिअर? सो आपण सगळे सेशन्स प्रॅक्टिकल घेतले. येस ऑर नो? ओके. आता आपण बघूया की स्वतःला हील कसं करायचं. आपल्या या 7 चक्रांद्वारे आपण स्वतःला हील कसं करायचं. रेडी आहेत सगळे? चला, एक छान छोटीशी अगरबत्ती लावा. मनीषा मॅडम तुमच्या मुलाला फार रोज हिलिंग द्या तुम्ही. त्याचबरोबर मुलगा तुमचा छान हुशार आहे. त्याच्या अभ्यासासाठी सुद्धा रोज त्याला हिलिंग देत जा तुम्ही. किती छान बसलाय आई बरोबर तू. नाहीतर कोण मुलं अशी बसत नाहीत लगेच. ओके, चला सुरू करूया आपण. आपण आपल्या या 7 चक्रांना बॅलन्स करणार आहोत आपण. थोडंसं फास्ट करा. ओके, त्याआधी मी एक थोडंसं आपलं हे सांगते तुम्हाला. त्याआधी थोडंसं सांगते पुढचं. अटेनमेंट बद्दल सांगते मी तुम्हाला थोडंसं. सो अटेनमेंट कोणाकोणाला अजून घ्यायचं कोण राहिलंय त्यांनी फक्त हँड रेज करा. हा, सो मी अटेनमेंट उद्या ठेवणार आहे संडेला.
तो किती जण रेडी आहेत संडेच्या अटेंडमेंटसाठी? ओके. हा सर, याचा स्क्रीनशॉट घ्या. अटेंडमेंट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, हे एक गुप्त प्रोसिजर आहे. गुरुकडून नॉलेज ट्रान्सफर होतो शिष्याला आणि त्याची एक छोटीशी प्रोसिजर आहे. जसं की अटेंडमेंट मध्ये एक छोटीशी एनर्जी एक्सचेंज द्यावी लागते. तुम्ही आणि मी आपण एकमेकांना ओळखत नाही, पण जेव्हा मी तुम्हाला अटेंडमेंट देते तेव्हा काहीतरी एनर्जी एक्सचेंज असणं गरजेचं आहे आणि ती अमाऊंट, एक छोटीशी अमाऊंट आपल्याला इथे द्यावी लागते. ओके. पण सांगितलेलं आहे तुम्हाला की रेकीचा रूल आहे, डू नॉट गिव्ह रेकी टू एनीवन अनलेस आस्क फॉर. विचारल्याशिवाय कोणाला हिलिंग द्यायचं नाही. रेकी शुड नॉट बी गिव्हन टू एनीवन विदाउट समथिंग इन रिटर्न. काहीतरी एनर्जी एक्सचेंज देणं गरजेचं आहे. ओके. आणि सो अटेंडमेंट म्हणून एक छोटीशी अमाऊंट मी ठेवलेली आहे 251 रुपये. काय होतं, तो हे 251 एक छोटीशी अमाऊंट तुम्हाला पे करायची आज, जर ज्यांना रेकीचे अटेंडमेंट हवं असेल त्यांना. कारण उद्या मी अटेंडमेंट घेणार आहे. तुमचं टायमिंग मी तुम्हाला आता थोड्या वेळ एक आपलं सेशन संपल्यानंतर सांगते. ठीक आहे. सो स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. शीतल मॅडम, हा विचार. मी मे मध्ये केलं होतं तुमचं हे लेवल 1. हा. त्यात अटेंडमेंट घेतली होती. मग आता परत घ्यायची आहे नाही का? नाही नाही, परत नाही का नाही घ्यायचं. परत घ्यायची नाही. ना? ओके. मे नंतर मात्र मॅडम काय एवढा गॅप ठेवला? तेव्हा थोडस प्रॉब्लेम होता म्हणून नाही का. मग आता परत तुमची ऑपॉर्च्युनिटी म्हटलं आता तर कंपल्सरी करायचंच आहे आपल्याला. अच्छा अच्छा. आणि ऍक्च्युली मला ज्या दिवशी तुम्ही हे पहिला दिवस होता ना तेव्हापासून मी आजारी आहे. तर पण बरोबर टायमिंगला उठून मी बसतीये. अरे वा. आताही असं बोलण्याची पण ताकद नाही तरी आज करते ते ह्या गोष्टी. काय नाही, आजाराला बाय बाय करायचं, हो बाहेर म्हणून. पडायचं, आपली विल पॉवर स्ट्रॉंग करायची. हो. येस. हा, मनीषा वाघमारे मॅडम बोला. काही प्रश्न विचारायचे का? हँड रेज केलाय तुम्ही. नाही, ते मगाशी याच्यासाठी केलं अच्छा होतं. अच्छा. ओके ओके ओके. हा चला पुढे जाऊया आपण. बरं, हे मी अटेंडमेंटचं तुम्हाला सांगितलं. उद्या संडे आहे तर तुम्ही म्हणाल मॅडम आमची सकाळी सकाळी आमची झोप मोड करू नका. बरोबर आहे ना. सो अटेंडमेंटचा टायमिंग 11 वाजता ठेवूया का? चालेल सगळ्यांना? ओके. सो ज्यांना पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी हा प्रवास खूप छान उत्तम असणार आहे याची मी गॅरंटी तुम्हाला देते. आणि त्याचंच उदाहरण माझ्या क्लासमधले, माझ्या बॅच मधले इथे काही लोक बसलेली आहेत. सो आपण त्यांना विचारूया. येस, प्रज्ञा मॅडम, सॉरी तुम्हाला त्रास देते, सांगाल का? मॅडम त्रास कसला त्याच्यात? नमस्कार सगळ्यांना. या बॅच मध्ये येणारं हे माझं, मी आता 3rd आणि 4th लेवलला आहे. तर फर्स्ट लेवल मला परत परत करावीशी वाटली म्हणूनच केवळ मी पुन्हा फर्स्ट लेवल जॉईन केली आहे. डेफिनेटली मी 2nd लेवल मॅडमची पुन्हा करणार आहे आणि आता मी 3rd 4th लेवलला आहे. तर Yes. मॅडम खूप छान शिकवतात. कन्सेप्ट आपले सगळे क्लिअर होतात आणि खरंच 3rd 4th लेवलला आल्यावर जे अनुभव येत आहेत ते खूपच छान आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा, डेफिनेटली घ्यावा. थँक्यू बस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, वसुधा मॅडम तुम्ही माझ्या बॅच मध्ये आहात का? हो. अच्छा, मला आठवत नाही. हा बोला. सो सॉरी. मॅम आजचाच अनुभव सांगते. मला आजच्या सेशनला मी तुम्हाला मेसेज केला होता, मला जमलं नाही म्हणून. पण अच्छा. मी आज मुलीचा माझा पेपर होता, मी तिला हिलिंग दिलं होतं पेन म्हणजे पूर्ण तिच्या कंपास बॉक्सला. हा. तर तिला आज मॅथ्सचा पेपर इतका सोपा गेलाय, ती मगाचपासून मला सांगते आई तू सांग मला आज पेपर खूप सोपा गेलाय म्हणून. थँक्यू मॅम. छान छान. थँक्यू सो मच. ओके. सो आता आपण पुढे जाऊया का? चल. हे आपण सगळं शिकणार आहोत. बॉडी पार्ट्सला हिलिंग कसं करायचं ते पण शिकणार आहोत. पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे, अफर्मेशन आहे, सबकॉन्शियस माइंडचा वापर कसा करायचा आहे हे सगळं आपण शिकणार आहोत. ओके. डोंट वरी, मी तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे, त्यातलं काही राहणार नाहीये. आता आपण थोडंच पुढे जाऊया. रेकी लेवल 1 मध्ये आपण या गोष्टी शिकलो. आता रेकीच्या किती लेवल आहेत टोटल त्याबद्दल जाणून घेऊया. सो रेकीच्या टोटल तशा 5 लेवल आहेत, पण आपण 4 लेवल केलेले आहेत. 4 कोणत्या? तर रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3 आणि 4, रेकी मास्टर लेवल आणि रेकी टीचर लेवल. ही कंबाईन लेवल आहे माझ्याकडे, मी घेते.
त्याचे तुम्हाला वेगळे पैसे मी घेत नाहीत. सो 3 आणि 4 ही एकच लेवल आहे. आणि ही रेकी ग्रँड मास्टर लेवल आहे ती सगळ्यात शेवटी ज्यांना ज्यांना कोणाला या क्षेत्रात यायचं असतं आणि रेकी ग्रँड मास्टर व्हायचं असतं तर त्यांच्यासाठी ही लेवल आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. ही जी लेवल आहे, एकच मिनिट, ही लेवल आहे रेकी ग्रँड मास्टर, ती वेगळी आहे हा, ती याच्यामध्ये नाहीये. ही वेगळी आहे. ज्यांना या फील्डमध्ये यायचे त्यांच्यासाठी ती लेवल आहे. सो इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? आधी मला सांगा. कॉन्सेप्ट क्लिअर? ओके, आता पुढे जाऊया. रेकी लेवल 2 मध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं? तर रेकी लेवल 2 मध्ये बरेच असे सिम्बॉल्स आहेत आणि हे सिम्बॉल्स खरोखरच आपल्या जीवनामध्ये जादुई पद्धतीने काम करतात. जसं जसं आपण या सिम्बॉल्सला मॅनिफेस्ट करतो, यूज करायला लागतो, तसे हे सिम्बॉल्स आपल्याला जादुई रित्या आपल्याला काहीतरी इफेक्ट दाखवायला सुरुवात करतात. खूप छान अनुभव यायला सुरुवात होतात. त्यानंतर डिस्टन्स हिलिंग शिकणार होतो आपण, की एखाद्या व्यक्तीला डिस्टन्सने कसं हिलिंग करायचं. त्याचबरोबर इथे टेलिपॅथी शिकणार आहोत. टेलिपॅथी म्हणजेच काय आणि डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय? तर डिस्टन्स हिलिंग म्हणजेच काय? तर मी सपोज इथे मुंबईमध्ये आहे आणि कोणीतरी व्यक्ती पुण्याला आहे किंवा कोल्हापूरला आहे. सो मी इथे बसून तुम्हाला डिस्टन्सने हिलिंग देऊ शकते. बाय झूम, बाय व्हिडिओ कॉल किंवा त्या व्यक्तीचा एखादा फोटो माझ्याकडे असेल तरी सुद्धा मी त्याला हिलिंग देऊ शकते. क्लिअर? हे झालं डिस्टन्स हिलिंग. टेलिपॅथी म्हणजेच काय? कधीतरी असं वाटतं ना आपल्याला, की एखाद्या व्यक्तीच्या मनातलं ओळखावं आणि आपल्या मनात काय चाललंय ते त्याला सांगावं. ओके. सो ही एक छान पद्धती आहे टेलिपॅथी, की त्या व्यक्तीला न सांगता आपल्या मनात काय आहे ते त्याला अगदी या टेलिपॅथीच्या माध्यमातून सांगावं. सो तो हा एक प्रकार आहे टेलिपॅथी. देन वेगवेगळे मेडिटेशन्स असतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. मग हे आहे व्हिज्युअलायझेशन कसं करायचं आणि असे बरेच काय काय प्रकार आहेत रेकी लेवल 2 मध्ये. आता आपण जाणून घेऊया की रेकी लेवल 3 मध्ये काय काय येतं सिलेबस. सो रेकी लेवल 3 मध्ये बरेच सिम्बॉल्स असतात. त्यानंतर रेकी लेवल 3 मध्येच या सिम्बॉलचा वापर कसा करायचा, 369 टेक्निक, 5x55 टेक्निक कशा वापरायचा, मिसिंग नंबरची ग्रीड कशी बनवायची, सायकिक अटॅक. आता सायकिक अटॅक म्हणजे काय? तर कोणीतरी केवळ आपल्या विचारांनी आपल्या बिझनेसवर किंवा आपल्या घरावर, आपल्या स्वतःवर काहीतरी असे सायकिक पद्धतीने सोडलेले थॉट्स, निगेटिव्ह थॉट्स आणि ते आपल्याला हवी पडतात आणि त्यामुळे बघा हे मांत्रिक तांत्रिक लोक अगदी छान हिरवंगार झाड असतं, ते केवळ आपल्या नजरेने त्याला पूर्णपणे हे करून टाकतात, सुकं करून टाकतात. बरोबर ना? वाळवतात. याचाच अर्थ हे एवढं इफेक्ट होत असेल तर आपल्यावर येणाऱ्या नजरा त्या किती इफेक्टिव्ह असतील. मग या सायकिक नजरांपासून कसं आपल्याला स्वतःला दूर ठेवायचं आपण, हाच सायकिक अटॅक कोणीतरी आपल्या घरावर करतं, आपल्या बिझनेसवर करतो. मग ते कसं रिमूव्ह करायचं? नंतर बऱ्याच उपचार पद्धती आहेत. जसं की मोतीबिंदू आहे, लेन्स वेगळी लावायची आहे तुम्हाला किंवा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. मग ते कसं रिमूव्ह करायचं? केवळ सायकिक पद्धतीने विचारांचा वापर करून. हे सगळं आपण शिकणार आहोत रेकी लेवल 3-4 मास्टर लेवलमध्ये आणि कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन. ओके. सो हे सगळं आणि हील युअर रिलेशनशिप. तुमच्या रिलेशनशिपला कसं हील करायचं. आता असं होतंय की कोणीही व्यक्ती, मॅरिड व्यक्ती असेल तर त्याचं मॅरिटल अफेअर चालू असतं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आपण त्याला म्हणतो. मग एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली असेल तर तिला कसं रिमूव्ह करायचं. पण ते रिमूव्ह कसं करायचं त्या व्यक्तीला काही त्रास न देता. कारण रेकी केवळ चांगल्या कामासाठी वापरली जाते. त्यामुळे ती व्यक्ती पण तिच्या आयुष्यात सुखी आणि आपण पण आपल्या आयुष्यात मध्ये सुखी. सो अशा पद्धतीने अशा बऱ्याच कारणांसाठी आपण हा मास्टर लेवल आणि लेवल 3 म्हणजे लेवल 1, 2, 3 अशा सगळ्या आणि करुणा रेकी असं सगळं आपण शिकू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो आता पुढचा मी थोडासा पॉज करते.